स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रधानमंत्री आवास योजना घरकुल योजनेअंतर्गत जी ग्रामीणची यादी आहे ती कशा प्रकारे बघायची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला गुगलवर यायचे। गुगलवर आल्यानंतर तुम्हाला सर्च करायचे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असे या ठिकाणी सर्च करायचे आणि तुम्हाला या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला एक नंबरची वेबसाईट येईल। यामध्ये बघू शकता FTO ट्रान्झिशन ची जी वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता या वेबसाईटचं नाव आहे reportings.nic.in। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला एक नवीन पेज ओपन होणार आहे। आता या पेजवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। आता सर्वात महत्त्वाचं जे आपण या ठिकाणी यादी बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला होम या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी स्क्रीनवर कोठेही तुम्हाला होम बटन दिसेल तरी तुम्ही क्लिक करू शकता किंवा साईडला सुद्धा तुम्हाला होम बटन दाखवलेला आहे। आता अशा प्रकारची ही साईट आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला खाली यायचे। खाली आल्यानंतर तुम्हाला H नंबरचा ऑप्शन दिसत आहे त्यावर यायचं। या ठिकाणी बघू शकता H नंबरच्या ऑप्शन मध्ये बेनिफिशरी डिटेल फॉर व्हेरिफिकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल ज्या अंतर्गत तुम्हाला राज्य विचारेल। राज्य विचारल्यानंतर तुम्हाला राज्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर खाली जे आहे तुम्हाला जिल्हा विचारतील। आता जिल्हा या ठिकाणी बघू शकता तुमचं जे जिल्हा असेल ते टाका। त्यानंतर तालुका विचारतील। तालुका तुमचं जे असेल ते टाका। आता तालुका विचारल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं। आता तुमचं जे गाव असेल तो निवडून घ्या आणि खाली तुम्हाला जे आहे तुम्हाला वर्ष टाकायचं आहे। कोणत्या वर्षाची तुम्हाला यादी पाहिजे। आपल्याला जी यादी पाहिजे ती 25-26 ची यादी पाहिजे त्यामुळे 25-26 वर क्लिक करा। आता 26 वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारची यादी येईल। आपल्याला जी यादी बघायची ती आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची आणि त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर खाली जे आहे तुम्हाला जे कॅप्चा दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं। असं कॅप्चावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। आता सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज जे आहे ओपन होणार आहे ती तुमच्या गावाची यादी असेल। आता या ठिकाणी आपला जो आन्सर आहे चुकलेला होता त्यामुळे आपल्याला पुन्हा या ठिकाणी आन्सर बरोबर टाकावं लागणार आहे। ठीक आहे, तर चुकल्यानंतर तुम्ही पुन्हा टाकू शकता त्याच्यात काय नाही, पण या ठिकाणी यादी आपल्याला तुमच्या समोर दाखवेल ती यादी तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची। आता यादीमध्ये जेवढे काही नाव असतील ते तुम्हाला या ठिकाणी काही नाव फक्त एकच दिसत आहे। या ठिकाणी एका गावाची आपण ही यादी बघितलेली आहे। तुम्ही तुमच्या गावाची जी पण यादी असेल ती तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता PDF मध्ये डाउनलोड केल्यानंतर तुमच्या समोर PDF फॉर्म ओपन होईल। आता PDF मध्ये कसं असते काही नाव हाईड झालेलं असते एक्सेल या रिपोर्टमध्ये आणि ज्यावेळेस आपण डाउनलोड करतो त्यावेळेस मात्र संपूर्ण यादी आपल्याला दाखवली जाते। आपण डाउनलोड मध्ये जाऊया। डाउनलोड मध्ये गेल्यानंतर जे आहे खाली यायचे डाउनलोडचं ऑप्शन आणि यामध्ये आल्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची ही यादी आहे आणि त्याचा PDF आहे। आता यामध्ये बघितलं तर या शेतकऱ्यांचं नाव संपूर्ण दिलेलं आहे आणि त्याला पैसे किती जमा झालेले ते सुद्धा या ठिकाणी दाखवलेला आहे। त्याचबरोबर घरकुल कधी मंजूर झाला याची सुद्धा माहिती या PDF मध्ये दिलेली आहे। तर अशा प्रकारचा हा एक महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।